नमस्कार, कसे आहात सर्व तुम्ही? लीलाज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज मी झटपट पोहे कसे करायचे ते मी दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मग मी कढई ठेवली. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकले. आता मी शेंगदाणे टाकते. शेंगदाणे चांगले तळल्यानंतर चांगले भाजून घ्यायचे शेंगदाणे. चांगले हलवायचे. हलवल्यानंतर मी थोडी जिरे आणि मोहरी टाकते. थोडी हिंग टाकते. ओली मिरची टाकते. ओली मिरची टाकल्यानंतर थोडे फ्राय करून घ्यायचे. नंतर कांदा टाकते. कांदा जरा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा. चांगलं परतून घ्यायचं. परतल्यानंतर थोडं कढीपत्ता टाकते. कढीपत्ता चांगला फ्राय करून घ्यायचा. त्यानंतर 1 चमचा मीठ टाकते. आपल्या चवीनुसार टाका. थोडी अर्धा चमचा हळद टाका. अर्धा चमचा साखर टाका. व्हिडिओ स्किप झाला आहे माझा. चांगले फ्राय करून घ्या. त्यानंतर पोहे चांगले मोकळे करून घ्या. चांगलं परतून घेतल्यानंतर पोहे टाका त्याच्यामध्ये. पोहे टाकल्यानंतर 5 ते 7 मिनिटे चांगले फ्राय करा. व्यवस्थित परतून घ्या. गॅस लो टू मिडियम ठेवा, म्हणजे खाली करपणार नाही. आता एक झाकण लावा. चांगली वाफ येऊ द्या. वरून कोथिंबीर पेरा. नंतर झाकण लावा. झाले झटपट पोहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जवळच्या व्यक्तींना शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. नमस्ते.